नमस्ते मित्रांनो, आज आपण चाललो आहे परळी वैजनाथाला। परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यामधील एक शिव मंदिर आहे जे 12 ज्योतिर्लिंगामध्ये गणलं जातं। तर इथे जाणे येण्याची काय सुविधा आहे, राहण्याची खाण्याची काय सोय आहे, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तुम्हाला महादेवाचं दर्शन घडवतो। तर इथं जाण्यासाठी मी महाराष्ट्र परिवहन मंडळाची रातराणी याने प्रवास केला। हा प्रवास मी 4 दिवसाचा पास काढून केला। तर याच्या संबंधी ज्या पण सगळ्या डिटेल्स आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या डिटेल्स बघू शकता। एसटी स्टँडच्या समोरच तुम्हाला रिक्षा भेटेल, जी साधारणतः 20 रुपयात तुम्हाला अगदी मंदिराच्या समोर सोडतील। मंदिराच्या आवारात अनेक भक्तनिवास आहेत, त्यापैकी या भक्तनिवासामध्ये मी फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो। हे भक्तनिवास मंदिरापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कधी गरज पडली तर तुम्ही त्यांना संपर्क करा। मंदिराच्या डाव्या साईडला आपल्यासोबत आणलेल्या बॅग्स किंवा सामान ठेवण्याची सुविधा केली गेलेली आहे। त्याचे काही वेगळे चार्जेस आहेत, ते आपल्याला पे करावे लागतील। सभामंडपाच्या या रांगेतून हळूहळू पुढे गेल्यानंतर आपल्याला होईल महादेवाचे दर्शन। जर कधी गाभाऱ्यात जाऊन आपल्याला दर्शन करता नाही आलं तरी बाहेरून आपण महादेवाचं लाईव्ह दर्शन सुद्धा घेऊ शकतो। गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस होईल 3 नंदी महाराजांचे दर्शन, तसेच श्री वीरभद्र आणि काशी विश्वनाथ यांचे तुम्हाला दर्शन सुद्धा होईल। मंदिराच्या प्रांगणामध्ये असलेल्या या मंदिरांद्वारे आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा इथेच घेऊ शकतो। कुपन घेऊन मोफत प्रसादाचा आस्वादही आपण इथे घेऊ शकतो। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। हर हर महादेव।